नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्राचं मराठी मन समजून घेत साहित्यिक जाणीवा समृद्ध करणारं लेखन, एक कवी मन ज्यांच्या ठाई आहे असे युवा साहित्यिक स्वानंद बेदरकर आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून एकूण त्यांचा लेखन प्रवास आणि त्यांच्या साहित्यिक कामगिरीविषयी आज आपण त्यांना बोलकं करणार आहोत. स्वानंदजी, तुमचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत. मनपूर्वक नमस्कार स्वप्नीलजी. नाशिकमधल्या एका बहुसांस्कृतिक वातावरणातून तुम्ही येता. तिथल्या साहित्यिक आणि एकूण सांस्कृतिक वातावरणाचा तुमच्या व्यक्तिमत्वावरती कसा प्रभाव राहिलाय, तुमच्या जडणघडणीविषयी जरा सांगा. वाटचाल जी माझी झाली ती साधारणतः नाशिक जवळचं जे देवळा नावाचं गाव आहे 75 किलोमीटर, त्या एका ग्रामीण भागातून मी एक 10वीला असताना नाशिकमध्ये राहायला आलो आणि त्या गावाचा संस्कार आणि मग पुढे घडत गेलेलं नाशिकमधलं मला घडवणारं वातावरण, या दोन्हींचा एक मिलाप ज्याला म्हणता येईल तो माझ्या व्यक्तिमत्वात पुढेही कायम दिसत राहिला आणि मला पुढे जाण्यासाठी तो प्रेरित करत राहिला. माझ्या जडणघडणीवर मला तो मिलाप दिसत राहिला. याचं कारण असं की ज्या ग्रामीण भागात मी राहिलो तिथे जात्यावरच्या ओव्या, त्याच्यानंतर वाळवणाची गाणी हे माझ्या कानावर सतत पडत राहिले. म्हणजे श्रावण महिन्यातली गाणी असतील, उच्चा आंबा ढग पातळा, कैरी हिंदळ्या खायव, कैरी टूटी कडक पुटा, झुळझुळ पाणी वाहाय हो, ते जे झुळझुळणं आहे पाण्याचं ते सातत्यानं माझ्या कानामध्ये मनामध्ये उतरत राहिलं आणि त्या उतरण्याचा जो संस्कार झाला. मग मी नाशिकला राहायला आल्यानंतर क्रमिक आपल्या पुस्तकांमध्ये जे काही कविता असतात त्या कविता मला लुभावणाऱ्या किंवा मला ओढून घेणाऱ्या अशा ठरल्या. आणि त्यातली एक मुख्य कविता म्हणजे कोलंबसाचं गर्वगीत, जी नाशिक स्थित असणाऱ्या कुसुमाग्रजांनीच लिहिलेलं आहे. तर त्या कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या कवितेला आपण अभ्यासतो आहोत आणि तो कवी नाशिकमध्येच राहतो असं ज्यावेळी मला कळलं त्यावेळी मग मी त्यांच्या नुसतं घरावरून येणं जाणं होई, त्यांच्यापर्यंत जाण्याची हिंमत झाली नाही. आणि दुर्दैव असं की नंतर तर ते गेलेच, त्यामुळे त्यांना भेटता पण नाही आलं. पण त्यांची ती वास्तू, त्यांचा तो निवास, त्यानंतरचं वाचनालय नाशिकमधलं, संदर्भ विभाग वाचनालय आणि तिथे चालणारे एकूण जे सगळे नाशिकमधले साहित्यिक सांस्कृतिक उपक्रम आहे त्याच्याशी मी बांधला गेलो. म्हणजे माझी ओढ त्याकडे कायम राहिली. आणि तिथे चालणाऱ्या ज्या व्याख्यानमाला आहेत त्या व्याख्यानमालामध्ये मला नाव घ्यायला हरकत नाही तर प्राचार्य राम शेवाळकर, शिवाजीराव भोसले, देगलूरकर महाराज अशी महाराष्ट्रातली नामवंत मंडळी व्याख्यान देण्यासाठी यायची. आणि ती ऐकताना मला कायम असं वाटायचं की आयुष्यात कधीतरी असं बोलता आलं पाहिजे, आयुष्यात असं रसिकाला श्रोत्यांना रिझवता आलं पाहिजे. आणि तो संस्कार नकळतपणे माझ्यावर होत गेला आणि मला असं वाटतं मग मी वाचनाकडे अधिक सखोलपणे वळलो. हे वातावरण मला घडवणारं ठरलं असं मला वाटतं. क्या बात आहे. पण पहिला साहित्याशी संबंध कधी आला, म्हणजे लिहायला सुरुवात तुम्ही कधी केलीत? महाविद्यालयात असतानाच केली खरं तर, कारण तिथलं एक जे दैनिक आहे त्या दैनिकामध्ये मी लिहायला सुरुवात केली. आणि ते सुरुवातीचं लिहिणं तुम्हालाही माहिती आहे की कॉलेजवरून आपण ज्यावेळी असतो त्यावेळी तिथले प्रश्न, तिथल्या समस्या, तिथलं आपलं भावनिक वातावरण आणि त्या वातावरणातून आलेलं सगळी काही जी शब्दकळा असते ती शब्दकळा त्या लेखांमध्ये असायची. आणि साधारणतः दर शुक्रवार शनिवार अशी ती पुरवणी तरुणांसाठीची असायची, त्यात लिहायचो. आणि मग त्यात लिहिता लिहिता माझं मलाच कळत गेलं की अरे आपण बरं लिहू शकतो. आणि दुसरा एक भाग होता कॉलेजच्या किंवा महाविद्यालयाच्या वातावरणाचा, तो असा की महाविद्यालयामध्ये चालणाऱ्या ज्या राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय किंवा त्या स्थानिक पातळीवरच्या ज्या वक्तृत्व स्पर्धा असायच्या त्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये मी सहभागी व्हायला लागलो. आणि तिथून मला तेही जाणवलं की
आपल्याकडे असणारी भाषा आपण व्यक्त करणं ही एक सुंदर कला आहे आणि त्या कलेकडे आपण एक व्यापक पद्धतीने जर पाहू शकलो तर मला असं वाटतं आपलं व्यक्तिमत्व फुलण्यासाठी, आपलं व्यक्तिमत्व एक वरच्या पातळीवर एक पाऊल पुढे जाण्यासाठी निश्चितच त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून मी वक्तृत्व स्पर्धा आणि लेखन अशा दोन्ही गोष्टींकडे समांतर पातळीवर पाहत राहिलो. असं म्हटलं जातं की प्रत्येकाच्या मनात एक पुस्तक असतं. तर तुमचा जो वाचनावरचा जो संस्कार आहे तो कसा घडत गेला? काय काय वाचायचात तुम्ही? आवडते लेखक तुमचे कोण कोण असायचे? त्यावेळेला त्या वयात समजतील किंवा आपल्याला काही एक वेगळ्या वाटेनं घेऊन जातील असे लेखक वाचण्याचं खरं तर ते वय असतं. पण ज्यांच्या सान्निध्यात मी नाशिकमध्ये राहिलो, ज्यांची व्याख्यानं मी ऐकली ती इतकी मोठी माणसं होती की त्यांच्या व्याख्यानांमध्ये जी जी नावं यायची, जी जी उदाहरणं यायची ती वाचायला मी सुरुवात केली. म्हणजे पु ग सहस्त्रबुद्धे त्यांचं माझे चिंतन नावाचं एक अप्रतिम, फार छोटं पण फार अप्रतिम पुस्तक आहे. ते माझ्यावर संस्कार करणारं ठरलं. त्याच्यानंतर पुभा भावेंची 17वे वर्ष ही कथा मोहरून गेलो वाचताना की अरे काय आहे हे कथा विश्व. विद्याधर पुंडलिकांची कथा असेल किंवा या सगळ्या म्हणजे खरं सांगू का त्यावेळी त्या कथांमधला भाव समजत होता का असा प्रश्न जर आत्ता विचारला तर त्याचं उत्तर स्वच्छपणानं नाही असं आहे. पण तरीसुद्धा आपण ज्यावेळी वाचतो ना त्यावेळी वाचताना नुसते शब्द जरी डोळ्यासमोरून सरकत गेले तरी त्याचा काहीतरी एक बुद्धीवर परिणाम होत राहतो असं मला वाटतं. आणि तो परिणाम होत राहिला. तो परिणाम कुठे दिसत राहिला तर त्याचं प्रतिबिंब वक्तृत्व स्पर्धांमध्ये ज्यावेळी मी भाग घ्यायचो त्यावेळी विषय तात्कालिक असायचे. पण तरीसुद्धा इतरांपेक्षा आपलं भाषण वेगळं ठरलं पाहिजे असं ज्यावेळी वाटायचं त्यावेळी त्या वाटण्याला कोण मदत करायचं किंवा कोण धावून यायचं तर ते डोळ्यासमोरून सरकलेले जे शब्द आहेत ते धावून यायचे. क्या बात आहे. म्हणजे खलील मोमिनांची फार सुंदर कविता आहे. ते असं म्हणतात की जो गंध फुलातून झरतो वाऱ्याच्या उरी उतरतो लेखणी होऊनी वारा तो भवतालावर लिहितो. क्या बात आहे. जी वाफ जळाची होते ती उरी नभाच्या उतरते बेधुंद सरींनी गाणे धरणीवर उपडे होते. ही कविता ज्यावेळी मी वाचली त्यावेळी मला असं वाटलं की निसर्गाचं एका बाजूला चित्रण करणारा हा कवी ती कविता घेऊन मी ज्यावेळी माझ्या व्यक्तिमत्वाला लावून पाहतो किंवा एखाद्या कलावंताच्या व्यक्तिमत्वाला लावून पाहतो तेव्हा काय माझ्या लक्षात येतं, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की सूर्योदय होतो, सूर्याची किरणं पाण्यावर पडतात, त्याची वाफ होते, ती वर जाते, त्याला वारा लागला की त्याचे ढग ढगातून पाऊस, हे चक्र जे आहे ना ते चक्र आणि तुमचं माझं कलावंताचं जे जगणं आहे ते चक्र हे एका वेगळ्या प्रकारे एका उच्चतम पातळीवर साधर्म्य आहे त्याच्यामध्ये. काय आहे तर तुम्ही वाचलेलं तुमच्या मनात उतरतं, तुमच्या मनात उतरलेलं कधीतरी एक नवं रूप घेतं आणि ते नवं रूप घेतलेलं माझ्या बाबतीत ते वक्तृत्वाच्या निमित्ताने असेल, एखादा अभिनेता असेल तर त्याच्या अभिनयातून ते बाहेर पडतं, एखादा शिल्पकार असेल तर त्या शिल्पातून ते बाहेर पडतं. हे जे बाहेर पडणं आहे तर ते काय असतं तर ते मला असं वाटतं तुम्ही कधीतरी ते आत नेलेलं असतं, तुमच्या नकळतही तुमच्या आत ते संस्कार झालेले असतात, जाणीव असते, ती जाणीव प्रगल्भ होत जाते काळानुरूप आणि त्या काळानुरूप प्रगल्भ झालेल्या जाणीवेचं रूपच लेखन वाचन इतर तुमच्या व्यक्तिमत्वातून ते बाहेर पडत राहतं. आणि माझ्या बाबतीत मला असं वाटतं ते खूप महत्त्वाचं ठरलं आयुष्यामध्ये. त्यालाच अनुसरून मला स्वानंदजी विचारायचे की हे सगळे एकीकडे होत असताना म्हणजे तुमचं वाचन लेखन तुम्ही व्याख्यान ऐकायचात अनेक जणांची पण त्या वयामध्ये की ज्या वयामध्ये खूप काही घडवण्याची इच्छा आणि शक्ती अशी एका मनबुद्धीमध्ये असते अशा वयातून तुम्ही जात होतात तर त्यावेळेला आपलं लेखन हे सृजन आहे किंवा आपण जे काही लिहितोय ते काही मंडळींकडनं तपासून निरखून तुम्ही कधी घ्यायचात का किंवा तुमची स्वतःला जाणीव त्यावेळेला व्हायची का की आपण काहीतरी वेगळं लिहू पाहतोय, आपली लेखणी काहीतरी वेगळं सांगतीये? नाही असं होत. म्हणजे तुम्ही म्हणता तेच खरं आहे की त्या वेळेला त्या टप्प्यावर त्या पायरीवर जे प्राध्यापक मला ज्यांची मला भेट झाली
किंवा मी मगाशी जे म्हणालो नाशिकच्या वातावरणात वाचनालय प्रतिष्ठान अशा निमित्तानं मी फिरत राहिलो जात राहिलो. तिथली मोठी माणसं त्या त्या क्षेत्रात काम करणारी ज्यावेळी मला भेटली त्यावेळी लेखन हा नंतरचा टप्पा झाला. बरं. पण समजून घेणं म्हणजे एखादी कविता आहे ती नाही समजत आहे काही गेल्या किंवा वक्तृत्व स्पर्धेमध्ये एखाद्या विषयावर बोलायचं आहे आणि नाही विषयाचं आकलन होत आहे तर काय केलं पाहिजे. तर माझ्या शिक्षकांनी मला कायम असं सांगितलं की जो विषय तुझ्या समोर येतोय त्याच्यावर तू प्राथमिक विचार कर. बरं. तुला काय 4 मुद्दे वाटतायत ते मुद्दे नुसते लिहून ठेव. त्याचा विस्तार आपण नंतर करू. बरं. पण ते मुद्दे लिहून ठेव. ते मुद्दे घेऊन तू त्या त्या विषयाच्या माणसांकडे जा. त्या माणसांशी बोल की हा विषय आता मला इथे मांडायचा आहे. जाणकारांकडे. हा जाणकारांकडे. आणि मग त्यांच्याकडून ते समजून घे. समजून घेतल्यानंतर तुझं तुलाच कळेल की आपण कुठे कमी पडतो. बरं. काय होतं जो तुम्हाला सांगणारा असतो ना त्याची एक 10 पुस्तकं जास्त वाचून झालेली असतात. खरं. तो त्या परिप्रेक्ष्यातून त्या विषयाकडे पाहत असतो आणि तुम्ही तुमच्या वयमनबुद्धीच्या टप्प्याने त्याच्याकडे पाहत असता. खरं. हे 2 बघणं जे आहे ना त्या बघण्यातली तफावत मला त्या वयात कळत गेली की अरे आपण जे बघतो तेही माणसं बघत नाहीत. नक्कीच. वेगळं काहीतरी बघतात. वेगळं काहीतरी त्यांना याच्यातून दिसतं. आणि हे दिसणं काय आहे तर मी त्याच काळामध्ये त्याच काळामध्ये आमच्या नाशिकमध्ये एक प्रतिष्ठान आहे त्यांच्या वतीनं ज्ञानेश्वरी लेखन स्पर्धा घेतली जायची. बरं. तर त्याचं साधारण एक रूप काय होतं तर ते रूप असं होतं की ज्ञानेश्वरीतल्या ओव्या ज्या आहेत त्या ओव्या जशाच्या जशा पाठ करायच्या आणि अगदी अनुस्वारासहित बरं त्या लेखी परीक्षेच्या वेळेस लिहून काढायच्या. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ सोनूपंत दांडेकरांची ज्ञानेश्वरी आम्हाला त्यांनी अभ्यासासाठी ठेवली होती. सोनूपंत दांडेकरांनी जे जे काय त्या ओव्यांचे अर्थ लिहिलेले असतील ते अर्थ जसेच्या तसे पाठ करायचे. बरं. आणि पेपर असायचा त्याच्यामध्ये 20 ओव्या तुम्हाला लिहायच्या. बाकायदा तुम्ही त्या पाठ केलेल्या असतात. बाकायदा तुम्ही त्याचे अर्थ पाठ केलेले असतात. पण तिथे मग काय करायचं तर तिथे तुम्ही ते लिहिल्यानंतर ते जसंच्या तसं लिहिलं जायचं. त्याच्यातही अनेकदा चुका होतात. खरं. आणि हा समजुतीचा भाग आहे. समजुतीचा भाग. अगदी. आणि मग त्यात मला पहिलं पारितोषिक मिळालं. क्या बात आहे. आणखीनही तुमच्या या सगळ्या साहित्यिक कारकिर्दीविषयी आपल्याला चर्चा करायचीच आहे. स्वानंदजी आपल्याशी ही चर्चा अशी सुरू राहील. पण हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात तुर्तास वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. स्वानंदजी साहित्याची इतकी सगळी दालनं आहेत. ह्या दालनांपैकी पहिला तुमचा प्रवेश कुठे आणि कसा झाला ते जरा सांगा. फार चांगला प्रश्न आहे हा. याचं कारण असं की तुम्ही रुचता जिथे ना तिथून ते झाड वाढतं ना शेवटी. वा. काय होतं मी मगाशी म्हणालो तसं की माझ्या वयाच्या एका टप्प्यावर ज्ञानेश्वरीच्या स्पर्धेमध्ये मी आलो. त्या लेखी स्पर्धेत. आणि तिथून नकळतपणानं मी संत साहित्याकडे ओढला गेलो. खरं तर घरात वातावरण होतंच संत साहित्याचं आणि त्या संत साहित्याच्या वातावरणाला पोषक वातावरण आणखी या स्पर्धेच्या निमित्तानं मिळालं. आणि मग वाचून काढायला लागलो. कळत काहीच नव्हतं. वाचून काढायला लागलो. आवडायला लागलं. का आवडायला लागलं असा ज्यावेळी प्रश्न विचारला तर त्यातली जी लय आहे म्हणजे त्या जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंद वर्षतीये किंवा पसायदानाची जी लय आहे आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान अशी सगळी जी संत साहित्याच्या रचनांमधली लय आहे ती लय मला आकर्षून घ्यायला लागली की ज्या लयीचा संबंध माझ्या बालपणामध्ये मी ऐकलेल्या लोकगीतांशी आहे. बरं. तो कुठेतरी मला असं वाटतं सांधा या टप्प्यावर जुळला. आणि मग मी संत साहित्याकडे वळलो. संत साहित्याकडे वळताना ज्ञानेश्वर हे फार मोठं नाव आहे. नक्की कोणतं हे वय होतं? हे वय असेल माझं FY/SYच्या साधारण. बरं. म्हणजे वेगळ्या भावविश्वात मी वेगळंच काहीतरी वाचत होतो असं घडलं ते खरं. पण त्याच्यातून काय झालं म्हणजे तुम्ही विचारलं म्हणून की हे जे वय आहे ना आता माझे जे तरुण मित्र सगळे हे ऐकत असतील तर त्यांच्या लक्षात येईल की हेच वय पाय घसरण्याचं आणि पाय सावरण्याचं दोन्ही पद्धतीचं आहे. किती छान.
तर या दोन्ही टप्प्यांवर तुम्ही कसे सावरता आहात असं जेव्हा घडतं तेव्हा तुम्हाला सगळं जग सुंदर पुढे दिसायला लागतं. वा. आणि ते मला संत साहित्याच्या दर्शनाने झालं असं मला वाटतं. मग ते मनाचे श्लोक असतील, तुकारामांचे अभंग असतील, चोखोबांचे अभंग असतील. आणि सुदैवानं मी मराठी हा विषय विशेष स्तरावर अभ्यासला नंतरच्या बर. काळात. त्यामुळे मग तिथे आणखी सखोल जाऊन त्याची चर्चा, त्याची उत्तरं, त्याविषयीचं समजून घेणं हे घडत गेलं. त्यामुळे तुम्ही जसं मला म्हणालात की पहिला प्रवेश आणि पहिलं दिसणं काय होतं तर संत साहित्य होतं. वा. तो एक मोठा प्रभाव तुमच्यावरती राहिला. अगदी खरं. पण साहित्य प्रकार तर अनेक आहेत, कथा, कविता, कादंबरी. त्या सगळ्यामध्ये तुम्हाला भावणारा असा साहित्य प्रकार कोणता? कविता. क्या बात आहे. कारण काय की मी कवितेकडे आज जे पाहतो ते तुम्हाला सांगतो. कविता हा तत्वज्ञानाचा एक निचोड ज्याला म्हणतो सत्व ते असतं. आणि तो लिहिणारा जो कवी आहे त्याला आपल्याकडे भारतीय संस्कृतीत कवीला ऋषी आणि ऋषीला कवी अशी समांतर संज्ञा आहे. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या कवी हा किती उच्चतम पातळीवरचा आहे आणि तो जे लिहितोय ते किती त्याच्या जीवनसत्वाच्या आधारानं लिहितोय. ते सत्वच आहे जणू काही. हा म्हणजे ते जीवन संवेदन आहे, भाव संवेदन आहे ते. आणि त्या संवेदनेतून आलेलं लेखन मला कायम आपल्याकडे खेचत आलं, ओढत आलं. म्हणून मला 10वीत असताना सुद्धा, 8वीत असताना सुद्धा अगदी ज्यावेळी काही कळत नव्हतं पण आईवडिलांनी सांगितलं की आता तू स्टेजवर उभं राहायचं आहे, हे म्हणायचं आहे, तेव्हाही आम्ही कुठले तरी मनाचे श्लोक म्हणा, तुकारामांची रचना म्हणा तीच म्हणत होतो. अच्छा. हां. नंतरच्या काळात त्याच्याकडे काव्य म्हणून पाहायला लागलो. त्याच्यातली धार्मिकता, त्याच्यातलं अध्यात्म कळण्याचं ते वय नव्हतं. तो विषय नंतरच्या काळात आला. पण त्याच्याकडे कविता म्हणून पाहायला शिकलो. आणि त्या कवितेचा संस्कार हा इतका खोलवर झाला की मग कुसुमाग्रजांची कविता काय किंवा म देशपांडेंची कविता काय किंवा केशवसुतांची कविता काय किंवा नवयुगाचे कवी म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो त्या बासी मर्ढेकरांची कविता काय, या कवितेनं म्हणजे गिरीधर पुतळा नावाची त्यांची जी कविता आहे बासी मर्ढेकरांची, त्याच्यात ते असं म्हणतात की दणकट दंड स्नायू जैसे लोखंडाचे वळले नाग, कभिन्न काळ्या मांड्या जैसा पोलादाचा चिरला साग, रेल्वेत कोळसे घालणारा हा जो तिथला कामकरी माणूस आहे तो दिवसभर कोळसे टाकून काळा कभिन्न होतो. त्याच्यामध्ये मर्ढेकरांना त्या कवितेचा शेवट करताना मर्ढेकर असं म्हणतात की नव्या मनूतील गिरीधर पुतळा, त्यांना त्या माणसामध्ये, त्या काळा कभिन्न माणसामध्ये गिरीधर दिसायला लागतो. हे तत्व घेऊन, हे सत्व घेऊन, हा अर्थ घेऊन, सूचकता घेऊन मी कवितेकडे पाहत राहिलो. त्यामुळे कवितेचं आधी असणारं मनावरचा प्रभाव अधिकाधिक वाढत गेला आणि ती कविता माझ्यासाठी अनेकार्थ प्रसवी अशी झाली. म्हणून जास्त तिकडे वळलो. पण खरं म्हणलं तर पाऊस किंवा निसर्ग हा सगळ्याच कवींचा सखा समजला जातो. तर तुम्ही स्वतः उत्तम कवी आहात. अनेक तरुण पिढीसुद्धा हल्लीच्या समाज माध्यमांवरती तुमच्या कवितांचंही सादरीकरण करताना आपल्याला दिसते किंवा त्याचा अर्थनिर्णयन करताना दिसते. तर तुमच्या काही कवितांचं एखादं सादरीकरण आपल्या दर्शकांसाठी करू शकाल? कविता ऐकली, कविता रुजली मनात. बरं. आणि कविता उगवून आली, असं काहीसं घडलं. किती छान. त्यामुळे काय कवितेकडे आज पाहताना एक जबाबदारी म्हणून मी बघतो की यमक साधतंय, यमक जुळवता येतंय म्हणून जुळवणं तो जुळारी. पण ते यमक, तो शब्द अर्थाच्या बाबतीत पुढच्या शब्दाला किंवा पुढच्या यमकाला जोडताना ती कविता अधिक उंच जाते आहे की नाही, हे ज्याला कळतं, ज्याला समजतं, ज्याला दिसतं तो वेगळी कविता लिहितो. आणि माझ्यावर जो संस्कार झाला तो बोरकरांचा झाला. म्हणजे देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले मग सुंदराचे सोहळे, अशा कवितेचा प्रभाव झाल्यामुळे काय घडलं, मी ज्यावेळी लिहायला लागलो
त्यावेळी मला कधी असं वाटलं नाही की हे कुणाला तरी वाचून दाखवावं. मी माझी कविता साधारणतः मला स्मरतं तेव्हापासून 2011 पासून लिहितोय. बरं. पण ते आजपर्यंत माझ्या एखाद दुसऱ्या जवळच्या व्यक्तीला सोडलं तर कुणालाही माहिती नव्हतं की मी कविता लिहितो. नक्की. आणि ती कविता लिहित राहिलो आणि एक समुच्चय असा झाला की अरे पावसाचे बरीच रूपं दिसत आहेत की, बऱ्याच कविता दिसत आहेत की, आणि मग त्याचं एकत्रीकरण करून पावसाच्या गर्भतळी असा एक कविता संग्रह निर्माण झाला. नक्कीच. मला वाटतं हाच धागा आपण पुढच्याही प्रश्नामध्ये घेऊन जाऊया आणि थोडीशी आपल्या प्रेक्षकांची उत्कंठा आहे ती तशीच राहू देऊया. तुर्तास आपण एका विश्रांतीसाठी थांबतोय. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात स्वानंद बेदरकर यांच्याशी आपली चर्चा अशी सुरू आहे. भेटूया विश्रांतीनंतर. नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय युवा साहित्यिक स्वानंद बेदरकर यांच्याशी. स्वानांची विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण मगाशी बोललो तुमच्या कविता संग्रहाविषयी, पण जेव्हा एखाद्या कोणती गोष्ट आपण लिहितो त्यावेळेला आपण तिचे पहिले वाचक असतो. तर ही मनामध्ये ते बीज निर्माण होणं, ते अंकुरणं आणि ते फुलणं आणि मग ते वाचकांपर्यंत जाणं, ही एक प्रक्रिया असते, ती घडत जाते स्वतःशी. तर तुमच्या बाबतीत ही प्रक्रिया कशी घडत गेली आणि अर्थात तुमच्या आवडीची एखादी कविता आम्हाला नक्की आवडेल. येस. स्वप्नीलजी, मला काय वाटतं तुम्ही म्हणाला तसंच आहे. म्हणजे सगळ्या कवींच्या बाबतीत मला तरी वाटतं हे असंच घडतं. बरं. कारण ते शेवटी गणिती आहे. ते समीकरणे, ती सुचणं, ती कागदावर उतरणं, अमुक होणं तमुक होणं. पण नंतरचा जो प्रश्न येतो तो की ती कविता सुचली आहे, ती कविता लिहिली आहे आणि ती बाजूला ठेवून दिली आहे, आणि नंतर ज्यावेळी त्या कवितेकडे तुम्ही निवांतपणे बघता की त्या एका झोनमधून तुम्ही बाहेर आलेले असता कवितेच्या, आणि नंतर ती कविता वाचताना तुम्हाला जाणवतं की अरे हा शब्द इथे असता नसता, तर अगदी थोड्याफार प्रमाणात का होईना त्याचं संपादन करायला लागतं. म्हणजे काय होतं, कधी कधी त्या तुमच्या मानसिक अवस्थेमध्ये तुम्ही ती कविता अतेज्ञपर्यंत लिहून काढता, पूर्ण होते, पण नंतर एक वाचक म्हणून तुम्हाला जाणवतं की अरे हा असा केला तर आणखी टोकदार होईल. म्हणजे कवितेतले शब्द बदलता येत नाही याच्याशी मी सहमत आहे, पण तरी सुद्धा थोडंफार काम, थोडं बहुत काम हे नंतर करावं लागतं. ते केल्यानं कविता अधिक सुंदर होते, तिचा बाज बिघडत नाही. तर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे एक कविता मी तुमच्या समोर ठेवतो, बघा कशी वाटते. पाऊस असा केंद्रवर्ती विषय आहे, त्यामुळे सगळ्याच कविता पावसाच्या आहेत. बाहेर पडणाऱ्या पावसाच्या आहेत, तशा आत पडणाऱ्या पावसाच्या आहेत. नात्यांमध्ये पडणाऱ्या पावसाच्या आहेत, तसं नातं बिघडणाऱ्या पावसाच्या आहेत. अशी असंख्य रूपं तुम्हाला या संग्रहामध्ये पाहायला मिळतील. त्यातली एक कविता. परवाच्या पावसात चिंब ओली झालेली चिमुरडी लेक. परवाच्या पावसात चिंब ओली झालेली चिमुरडी लेक हाताच्या दोन्ही मुठी माझ्यासमोर धरत म्हणाली, बाबा तुझ्यासाठी पाऊस धरून आणलाय. वा. बाबा तुझ्यासाठी पाऊस धरून आणलाय. तेव्हा आनंदानं तिच्याकडे पाहात मी म्हणालो, दाखव पाहू. तेव्हा आनंदानं तिच्याकडे पाहात मी म्हणालो, दाखव पाहू. तेव्हा तिनं आपल्या चिमण मुठीकडे एक टक पाहात त्या हळूहळू उघडल्या. तसे तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. बाबा यातला पाऊस गेला कुठे? बाबा यातला पाऊस गेला कुठे? नुसतेच ओले हात. पाऊस असा मुठीत पकडता येत नाही हे तिला समजून सांगताना माझ्या अक्षरशः नाकी नऊ आले. पाऊस असा मुठीत पकडता येत नाही हे तिला समजून सांगताना माझ्या अक्षरशः नाकी नऊ आले. पण तिला शेवटपर्यंत ते पटलंच नाही. तिचं आपलं सारखं, बाबा मी तुझ्यासाठी आणला होता रे पाऊस. मग तिला तिच्या आईच्या ताब्यात देत मी तिथून पळ काढला. पण चिमुरड्या लेकीला तिचं समाधान करणारं उत्तर मला देता आलं नाही. यानंच मी उद्विग्न झालो. माझ्यातल्या तिला झोपवल्यानंतर माझ्यातल्या
उद्विग्न बापाकडे पाहत तिची आई म्हणाली, असे उद्विग्न होऊ नका. मुलगी काय अन पाऊस काय, दोन्ही जन्म फक्त घरदार ओलावण्यापुरते. वा, फक्त घरदार ओलावण्यापुरते. क्या बात है. किती सूचकता आणि वेगळेपण स्वानंदजी या कवितेतनं आहे आणि मार्मिक एक मनोगत आहे, म्हणजे त्या मुलीचं पण आणि तिच्या बाबांचं सुद्धा. तर ही जी हा जो भवताल आहे, म्हणजे तुमच्या अवतीभोवतीचा जे वातावरण आहे, किंवा तुमच्या कवितेमध्ये तुम्ही प्रतिमांपर्यंत कसे पोहोचता, का आता प्रतिमाच तुमच्यापर्यंत चालत येतात? पावसाच्या बाबतीत तरी खरं असंच झालं की पाऊस ही प्रतिमा जेव्हा दिसायला लागली कवितांमधून, हो, तेव्हा मला असं वाटतं तुमच्या दृष्टीची झेप, एक कवी म्हणून तुम्हाला झेप घ्यायला लागते कवितेमध्ये, आणि ती झेप त्या दृष्टीची झेप असते. ती तुमच्या व्यक्तिमत्वाची, किंवा तुम्ही काय वाचता, कसं वाचता, किती वाचता, हे त्याच्यावर परिणाम करत नाही. तुम्ही त्या रूपकाकडे, त्या प्रतिमेकडे, त्या सगळ्या एकूण गोष्टीकडे कसं बघता, आणि तिथवर झेप घेताना तुम्हाला काय जाणवतं, काय दिसतं, ते तुमच्या कवितेत उतरतं. त्यामुळे पाऊस कवितेत पकडताना पहिल्या कवितेत तो मला गुरु शिष्याच्या रूपात दिसला असेल, दुसऱ्या कवितेत तो मला स्त्री पुरुष संबंधाच्या स्वरूपात दिसला असेल, आत्ता जी कविता मी तुमच्या पुढे ठेवली त्याच्यात वडील आणि मुलगी यांच्या नात्यात मला तो पाऊस दिसला. खरं. असा तो पाऊस बदलत 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 सामाजिक टप्प्यावर केव्हा जातो, आर्थिक टप्प्यावर केव्हा जातो, राजकीय टप्प्यावर केव्हा जातो, हे कवी म्हणून तुमचं तुम्हाला नंतर कळत नाही. ती तुमच्या दृष्टीची झेप असते, ती तुमच्या प्रतिमेचं व्यापक, किंवा ज्याला व्योमकेशी असा फार सुंदर शब्द आहे, ते व्योमकेशी असणं जे आहे ना त्या प्रतिमेचं, ते तुम्हाला आकळत जातं. आणि कवितेशी प्रामाणिक राहून, इमान राखून तुम्ही ज्यावेळी त्याच्याकडे बघता, त्यावेळी ती रूपकं तुमच्याकडे चालत येतात असं मला वाटतं. कवितेचं तुम्ही सांगितलं, पण तुमच्या लिखाणाच्या संदर्भात एक एक परीघ विस्तारत गेलं. मग तुम्ही दिवाळी अंकांचं संपादन असो, किंवा इतर निवडक साहित्यकृतींचं संपादन असो, या संपादनाचा जो काही अनुभव आहे तुमचा आत्तापर्यंतचा, तो कसा राहिला आहे? कारण त्याच्यामध्ये सुद्धा खूप वैविध्य आहे. उदाहरण द्यायचं झालं तर पत्रात्मक साहित्याचं संपादनही तुम्ही केलं. तर ही निर्मिती प्रक्रिया कशी घडली? म्हणजे सुरुवातीला जसं मी तुम्हाला स्वप्नीलजी म्हणालो की माझं कविता हा पहिला विषय प्रेमाचा, तदनंतर प्रेमाचा विषय संपादन, की इतरांचं काय 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 वाचावं. आणि काही दिवस मी मध्यंतरी पत्रकारिता पण केली. बरं. त्या पत्रकारितेमुळे काय झालं की तुम्हाला जागेशी लढावं लागतं. एवढ्याच जागेत एवढीच बातमी, एवढाच लेख तुम्हाला द्यावा लागतो. शब्द मर्यादा असते. मर्यादा असते. त्या मर्यादेशी तर लढायचं, पण आशयाला धक्का पोहोचू द्यायचा नाही. ही जी तुमची काय तारेवरची कसरत असते त्याच्यातून तुम्ही घडत जाता. तिथे मी माझ्यातल्या संपादकाला कायम चुचकारून पाहत राहिलो की बघ तुला जमतंय का, बघ तुला जमतंय का, आणि ते जमत राहिलं. तोच विषय मग ज्यावेळी पुस्तकांच्या संपादनाकडे मी आलो त्यावेळी तिथे तोच झाला की हे जे अनावश्यक आहे हे काढून टाकलं तरी आशयाला धक्का लागत नाहीये, आणि आशयाला धक्का जर लागत नसेल तर मग आपण अधिक प्रिसाईज, अधिक अधिक टोकदार. म्हणजे माझ्या पुढे कायम मी संपादक म्हणून काय आदर्श ठेवला माहितीये तुम्हाला? मी पेन्सिल आपण जी किसतो किंवा त्याला जे टोक करतो ना, तो आदर्श मी ठेवला. धारधारपणा आला की ते करायचं, पण त्याच्यातून ते जे टोक होत जातंय त्याच्यानं उत्तम अक्षरही आलं पाहिजे, आणि जे तुम्हाला साधायचंय ते साधलं गेलं पाहिजे. हे जेवढी दोन्ही घडतं ना तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही एका चांगल्या संपादनाच्या दिशेने जाता. त्यावेळी गोविंदराव तळवलकरांचे अग्रलेख मी वाचले की जे माझ्यावर संस्कार करणारे ठरले. त्यानंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ज्या मोठ्या प्रकाशन संस्था आहेत की ज्यांनी 50 वर्ष पार केलेली आहेत, अशा ज्या प्रकाशन संस्था आहेत त्यांनी काढलेली पुस्तकं मी बारकाईनं वाचली. की समजा लेखक मोठा आहे पण तरीही त्याचं पुस्तक संपादित केलं गेलं आहे असं ज्यावेळी घडतं तेव्हा ते का घडतं, तर त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा मी शोधत राहिलो. पार्श्वभूमी समजून घेणं, शोधणं, समजून घेणं हे त्याही टप्प्यावर घडत राहिलं, आणि ते जेव्हा घडलं त्यावेळी मला असं वाटतं की आपण चांगलं पुस्तक करू शकतो. नक्कीच. आणि मग मी त्या चांगल्या पुस्तकं
निर्माण करण्याच्या किंवा निर्मिती करण्याच्या पाठीमागे गेलो. क्या बात आहे. त्याच्यातला एक भाग आहे पत्रात्मक साहित्याचं संपादन. त्याच्याकडेच आपण येऊया, पण तुर्तास आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. रसिक हो, हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये स्वानंद बेदरकर यांच्याशी आपली चर्चा अशी सुरू आहे. त्यांच्या एकूण पुढच्या कारकिर्दीविषयी देखील आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय युवा साहित्यिक स्वानंद बेदरकर यांच्याशी. स्वानंदजी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मगाशी तुम्ही उल्लेख केलात की पत्रात्मक साहित्याचं संपादन देखील तुम्ही केलं, तर यामागची नक्की तुमची विचारसरणी काय होती आणि उद्देश काय होता? भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे आपण वेगळं काहीतरी दृष्टी ठेवून काम उभं केलं पाहिजे असा एक मनात विचार आला. आणि त्या विचाराचं प्रत्यक्ष रूप किंवा कृती म्हणजे पत्रात्मक साहित्याचं संपादन आहे. म्हणजे काय झालं की भारतीय स्वातंत्र्य 75 वर्ष, तर आपण अशी 75 व्यक्तिमत्व निवडावीत की जेणेकरून ज्या व्यक्तिमत्वांचा भारतीय स्वातंत्र्य किंवा भारतीय संस्कृती किंवा भारतीय वाटचाल याच्यावर काही एक पगडा आहे, परिणाम आहे. बरं. असे निवडक 75 लोक घ्यावेत आणि त्यांच्याकडून पत्र लिहून घ्यावीत. ती कोणाला लिहून घ्यावीत? तर या लोकांना ज्यांचा पगडा आहे त्यांना. म्हणून मग अशी एक एक नावं काढत राहिलो. त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधी, त्याच्यानंतर भारतीय स्वातंत्र्यात च्या एकूण लढ्यामध्ये पण काम आणि भारतीय साहित्यामध्ये पण काम असे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, अशी जवळजवळ 75 नावं काढली. आणि त्या 75 नावांना आज कोण पत्र लिहिणार? तर ज्यांच्या साहित्याचा अभ्यास आहे किंवा जो विषय कायम मनात ठेवून काम करत आलेले जे आजचे लोक आहेत, आवाका मोठा आहे, विद्यमान जे लोक आहेत, ते लोक या लोकांना पत्र लिहिणार अशी ती संकल्पना. तर मग मनात कल्पना आली त्याचं रूप कसं करायचं म्हणून एक स्वतःच पत्र लिहिलं. बरं. की काय होतं ते पत्र? तर या तुम्ही लिहिणाऱ्या पत्रामध्ये मला हे 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 हवं. म्हणजे काय हवं? पत्र म्हणजे वैचारिकता, पत्र म्हणजे भावनिकता, पत्र म्हणजे वर्तमान काळ, पत्र म्हणजे भूतकाळ, असं सगळं ते येत राहिलं. आणि जेणेकरून आजचा काळ आणि त्यांचा काळ याच्याशी काळाची जोडणी करणारं पत्र तुम्ही लिहावं असं त्यांना सांगितलं. हे काही पत्र पाठवायचं नाहीये, ते आपल्याला छापायचंय. त्यामुळे त्यांना पहिली गोष्ट मर्यादा काढून टाकली. मनमोकळेपणानं लिहा, जे वाटतंय ते लिहा, संपादन करायला मी बसलेलो आहे. त्यामुळे खूप मोठ्या लोकांनी पत्र लिहिली. म्हणजे डॉक्टर अरुणा ढेरेंनी गोपाळ गणेश आगरकरांना लिहिलेलं पत्र आहे. प्राध्यापक अनंत येवलेकरांनी जांभेकरांना लिहिलेलं पत्र आहे. डॉक्टर वृंदा भार्गवेंनी शकुंतलाबाई परांजपेंना लिहिलेलं पत्र आहे. किंवा अशी असंख्य माणसं तुम्हाला सांगता येतील. सुनील कुमार लवटेंनी लिहिलेलं पत्र आहे लक्ष्मण शास्त्री जोशींना. अशी खूप नावं आहेत. म्हणजे ती आता किती घ्यावीत असा प्रश्न आहे. तर या सगळ्या मान्यवरांनी ही एक संकल्पना आवडल्यामुळे पत्र लिहिली. माझा तो वकूब होता की नाही याच्याकडे एकानंही प्रश्न निर्माण केला नाही. पण ज्यावेळी त्यांनी त्यांची पत्र पाठवली माझ्याकडे आणि मग त्याच्यावर एक काम करून त्याला एक सुदीर्घ अशी प्रस्तावना मी लिहिली आहे. बरं. अथा तो पत्र जिज्ञासा नावाने. अच्छा. आणि ती प्रस्तावना, तो ग्रंथ ज्यावेळी लोकांच्या समोर गेला त्यावेळी त्यांना कळलं की अरे किती महत्त्वाचं आणि ऐतिहासिक काम या पत्र संकलनाच्या निमित्तानं झालेलं आहे. तर माझ्या संपादनातला मला असं वाटतं तो एक फार मोलाचा आणि महत्त्वाचा टप्पा आहे की जेणेकरून माझी जबाबदारी मी स्वतःच वाढवून घेतली. तुम्हाला ज्यावेळी एका दिशेनं जायचं असतं त्यावेळी सपाट कामावर तुम्ही प्रसन्न राहिलात, खुश राहिलात तर मग तसेच राहता. तर प्रत्येक टप्प्यावर मला असं वाटतं की तुम्ही तुमची जबाबदारी वाढवून जेव्हा घेता त्यावेळी तुम्हाला नवी आव्हानं उभी राहतात, नवे प्रश्न उभे राहतात, पेलण्याचं बळही मिळतं. ते बळही मिळतं. आणि तुम्ही ज्या काळात राहतात तो काळ आणि त्या काळातली तज्ज्ञ माणसं तुम्हाला ते बळ पुरवतात की नाही हा चांगलं काम करतो, याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, याला जे हवंय ते आपण शिकवलं पाहिजे, याच्या जाणीवा समृद्ध करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. म्हणून अशी खूप माणसं माझ्या भोवताली आजही फेर धरून उभी आहेत की जेणेकरून मला त्याचा भयंकर आनंद होतो. म्हणजे
तुकोबांच्या शब्दात सांगायचं तर आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे इतकी मोठी माणसं माझी आहेत असं मला जेव्हा जाणवतं तेव्हा तो भाग खूप मोलाचा आहे असं मला वाटतं या संपादनाच्या कार्यातला. आणि ती एक भावावस्था असते, म्हणजे ज्या वेळेला अशा पद्धतीचं संपादन करत असताना दोन वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये संधान साधून तुम्ही ह्यांना संवाद करायला सांगितलात. म्हणजे आजकालच्या बदललेल्या तांत्रिक युगामध्ये आपण सगळेजण समाज माध्यमांवर इतके असतो, पण त्याच्यात कुठेतरी पत्रातून होणारा संवाद, त्यातून होणारं वैचारिक मंथन आणि चिंतन हे मला वाटतं हा एक प्रकारे ग्रंथराज आहे. हो स्वप्नीलजी, मला वाटतं त्याच्याकडे पाहताना की पत्र हा जो फॉर्म आहे ना हो, तोच इतका लोभस आहे, फार सुंदर खरंय, आहे. खरंय. म्हणजे तुम्ही पत्र ज्यावेळी लिहिता ना तेव्हा तुम्ही तुमचे नसता पण समोरच्याचे होऊन जाता आणि ते होऊन जाणं तरीही काळाचं भान ठेवणं असणं हे जे काय आहे ना हे त्या पत्रातून घडतं. खरंय. त्यामुळे पत्र आता लोक लिहित नाही म्हणजे काय करतात असा जर मला प्रश्न विचारला तर पत्र आता लोक लिहित नाहीत तर ते स्वतःला विसरतात असं मला वाटतं. तर न पाठवली गेलेली न छापली जाणारी अशी का होईना पण ज्याला समृद्ध व्हायचं आहे ना त्याने पत्र लिहावीत वा, असं मला वाटतं. क्या बात आहे. स्वानंदजी, तुमच्याच संदर्भात आणखीन मला एक वेगळा पैलू तुमच्या लेखनाचा किंवा एकूण तुमच्या संशोधनाचा म्हणूया, लोकसाहित्य लोकपरंपरा याच्याकडे तुम्ही वळलात आणि आपण त्याचं संशोधनही करावं असाही तुमचा विचार आहे. तर या तुमच्या कामगिरीविषयी जरा सांगा. लोकसाहित्याकडे मी कसा वळलो तर मी सुरुवातीला जे तुम्हाला म्हणालो की ज्या ग्रामीण भागातून मी आलो हो, तिथे ती लय आहे, तिथे ते सगळं रचना आहेत आणि त्या रचना नेमका काय परिणाम साधतात हे मला कळलं पुढच्या एका काळात आणि म्हणून मग मी त्या लोकसाहित्याकडे वळलो, त्या ओव्यांकडे वळलो. जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो तेव्हा UGCचा एक प्रोजेक्ट माझ्या प्राध्यापक असणाऱ्यांना मिळाला बरं. आणि त्यांना मदत म्हणून UGCचा फेलो म्हणून मी काम केलं. तर ते काय होता विषय तर तो होता बागलाणी बोलीतील लोकसाहित्याचा चिकित्सक अभ्यास. अच्छा. त्यामुळे त्या ग्रामीण भागात जाणं, त्यांच्याकडून ते समजून घेणं, त्या बायका ज्यावेळी जात्यावरची गाणी, वाळवणाची गाणी, मर्तिकाची गाणी असं ज्या वेळी ते म्हणायच्या त्यावेळी ते रेकॉर्ड करून घेणं, ती बोली समजून घेणं. ती समजून घेणं. विशेषतः आमच्याकडे त्या भागात अहिराणी आणि बागलाणी हो. या दोन बोली जास्त बोलल्या जातात आणि मी ज्या शाळेत शिकलो तर त्या शाळेतली बहुतेक मुलं घरामध्ये अहिराणी भाषा बोलत असत. अच्छा. त्यामुळे मला ती कळते, बोलताही येते. बरं. त्यामुळे मग मी म्हटलं की अरे आपल्याला जे हे येतं आहे हो. तर आपण का बरं शोधू नये. अच्छा. म्हणून मग मी ते प्रोजेक्ट फेलो म्हणून काम करताना ते शोधत राहिलो. म्हणी फार सुंदर असतात, वाक्प्रचार फार सुंदर असतात. जसं की की लसणाच्या मुळीला नांगर अडकणं. अरे हा म्हणजे आता बघा तुम्ही की लसूण केवढा, हो. त्याची मुळी केवढी आणि नांगर नांगर केवढा. अडकणं. त्याला तो अडकतो. म्हणजे काय होतं तर त्या ग्रामीण स्त्रीला असं सांगायचं आहे की समस्या छोटी अथवा मोठी याच्यावरती ठरत नाही, काळ जशी परिस्थिती निर्माण करतो त्याच्यावर त्याचं मोठेपण किंवा त्याची समस्या पण ठरतं. म्हणजे एक छोटी लसणाची मुळी जी किंचित आहे ती नांगर पण अडकवू शकते. हे तुमच्या आयुष्यात उभं राहतं. त्यामुळे या म्हणी ऐकल्यानंतर सजग होतात तुम्ही. वा. तर त्या टप्प्यावर लोकसाहित्याकडे मी वळलो. दुसरा हा भाग कसा झाला लोकसाहित्याचा तर दिवाळी अंकाचं संपादन करताना वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती मी घेतल्या. अच्छा. त्याच्यामध्ये बंगालमध्ये लोकसाहित्य जे आहे ते बाऊल नावाचा एक तिथे लोकसाहित्याचा प्रकार आहे. बरं. बाऊल गीतं ज्याला म्हटलं जातं. त्याचा काय अर्थ आहे? बाऊल म्हणजे एका ठिकाणी न राहणे, बरं. सतत फिरत राहणे, सतत भ्रमंती करणे आणि लोकसाहित्यातली गाणी म्हणणे. हं. तर तो पार्वती बाऊल नावाच्या एक बाऊल आहेत बंगालमध्ये ज्यांना भारत सरकारचा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे संगीत नाटक अकादमीचा. बरं. तर त्या बाऊल गान करतात. मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना भेटल्यानंतर मला जाणवलं त्याची ताकद, बाऊलची ताकद आणि आमच्याकडच्या लोकगीतांची ताकद कुठेही कमी नाही. बरं. पण बंगालच्या साहित्यानं त्यांच्या समग्र संस्कृतीकडे जितक्या डोळसपणानं पाहिलं खरंय. तितक्या आम्ही बघतो का असा नक्कीच. प्रश्न विचारला तर मला असं जाणवतं की आमच्या लोकसाहित्याकडे आम्हाला तितक्या डोळसपणे पाहिलं पाहिजे. नक्कीच. मला वाटतं कितीतरी वेगवेगळ्या प्रकारात स्वानंदजींचं लेखन, चिंतन
आणि त्यांची सततची कामगिरी अशी सुरू आहे. त्यांच्याशी आपल्याला आणखीनही गप्पा मारायच्या आहेत, पण तुर्तास हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय युवा साहित्यिक स्वानंद बेदरकर यांच्याशी. स्वानंदजी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही इतक्या सगळ्या साहित्याच्या दालनात लेखन सातत्यानं करताय. तुमच्या लिखाणाच्या संदर्भात काही वाचकांच्या प्रतिक्रिया येतात का, आणि त्याचे काही किस्से आहेत का, काही आठवणी आहेत का, काही विशेष आठवण आमच्या दर्शकांना सांगू शकाल? लेखन वाचन करणारा वर्ग हा कायम कमीच असत आलाय असं मी अभ्यासत आलो, पाहत आलो. त्यामुळे खूप भारंभार वाचक आपल्या अवतीभोवती असं कधी घडत नाही. पण आता काय झालंय, पत्रात्मक साहित्याचा ग्रंथ आणि नंतरचा कविता संग्रह या दोन्हीच्या निमित्तानं मी तो अनुभव घेतोय. वाचक तुमच्याशी जोडले जातात. वाचक लांबून लांबून, आता जी नवमाध्यम आहेत सगळी, त्याच्यातून त्यांना जेव्हा ते कळतं तेव्हा पुस्तक विकत घेतात. पुस्तक विकत घेतल्यानंतर त्यातलं काय आवडलंय, आता काय होतंय, पूर्वी पत्र असायचं, आता ते नाहीये. फोन करून कळवतात की ही कविता आवडली, ही कधी सुचली हो तुम्हाला, असे फार भाबडे प्रश्न पण विचारतात. लेखनाच्या बाबतीतला वाचकांचा प्रतिसाद, आता काय 2च पुस्तकं आहेत माझी, त्यामुळे तसा तो तुलनेनं कमी आहे. पण व्याख्यानाच्या बाबतीतला मला सांगायला आवडेल. एका कार्यक्रमाचं निवेदन माझ्याकडे होतं. बरं. तो महाराष्ट्र शासनाचाच कार्यक्रम होता. अच्छा. कार्यक्रम होता प्रभा अत्रेंना भीमसेन जोशी पुरस्कार प्रदान समारंभ. बरं. आणि तो दिला जाणार होता पंडित जसराजांच्या हस्ते. हा कार्यक्रम नाशिकमध्ये होता. तेव्हा शासनाने असं ठरवलं होतं की कुठल्याही प्रस्थापित सूत्रक संचालकाला किंवा निवेदकाला निवेदन न देता त्या शहरातल्या तरुणाला ते निवेदन द्यायचं. बरं. म्हणून ते माझ्याकडे आलं आणि ते मग लिहून काढलं वगैरे. मग ते अधिकाऱ्यांनी पाहिलं, ते सगळं झालं आणि आता कार्यक्रम सुरू झाला. पण तो कागद मी बाजूला ठेवला आणि उत्स्फूर्तपणानं निवेदन केलं. ते लोकांना आवडलं. कार्यक्रम एका उंचीवर गेला आणि जेव्हा कार्यक्रमाची सांगता झाली तेव्हा पंडित जसराजांनी त्यांच्या पीएला सांगितलं की त्याला घेऊन ये इकडे. बरं. आणि मग मला तो पीए बोलवायला आला. आताही माझ्या अंगावर काटा येतो. याचं कारण असं की तो म्हणाला, पंडितजीने आपको बुलाया है. आणि मी गेलो त्यांच्याकडे, त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणालो, क्या क्या कहते पंडितजी. तर ते माझ्याकडे पाहत म्हणाले की कितनी मिठास है तेरी बानी में, क्या बात है, तू बहुत बड़ा होगा. म्हणजे मला असं वाटतं की एका आयुष्याच्या वेगळ्या समजुतीवर गेलेला माणूस किंवा जगण्याचं पलीकडचं पाहू शकणारा एक श्रेष्ठ गायक ज्यावेळी तुमच्याकडे पाहतो, तुम्हाला ऐकतो आणि असं काही बोलतो, त्यावेळी तुमचं असणं हे तुम्हाला अधिक जबाबदारीनं ठळक करावं लागतं. आणि मग नंतरच्या काळात मला असं वाटतं की मी ते करत राहिलो. की अरे, आपल्याकडे खूप लक्ष आहे लोकांचं. मग ते लेखनाच्या निमित्तानं प्रतिसाद देणाऱ्या वाचकांचं असेल किंवा श्रोत्यांच्या निमित्तानं, म्हणजे व्याख्यानांच्या निमित्तानं श्रोत्यांचं असेल. त्याच्याकडेच मला यायचं होतं खरं तर, की अफाट शब्दसंपदा आहे. तुमच्यावरती असणारा अनेक व्याख्यातांचा प्रभाव इतका रोचक आहे. तर हा जो तुमचा प्रवास आहे, संबंध व्याख्यानांच्या अनुषंगाने महाराष्ट्रभर तुम्ही करता, वेगवेगळ्या माध्यमात करता, तर तो सगळा एकूण अनुभव कसा आहे? तो अनुभव फार सुंदर आहे. बरं. फार म्हणजे काय असतं, तुम्ही नाटक म्हणा किंवा व्याख्यान म्हणा, तुमचा झटिती प्रत्यय असतो. तुम्हाला समोर लगेच तिथल्या तिथे दाद मिळत असते, प्रतिसाद मिळतो. हो. लेखनाचं कसं, नंतर हळूच वाचतो, हळूच पत्र पाठवतो, असं घडतं. व्याख्यानाचं असं होत नाही. व्याख्यानाचं तुमच्या ज्यावेळी इकडे तुम्ही बोलत असता तेव्हा समोरच्या श्रोत्यांच्या चेहऱ्यावरचे रंग बदलत असतात आणि त्यावेळी तुम्हाला ते समजत असतं की आपलं बोलणं पोचतंय की नाही पोचत आहे. तर व्याख्यानांच्या निमित्तानं मी अधिक सजग झालो. बरं. की अरे, आपल्याला आशय समृद्ध, आशय संपृक्त, पण तरीही भाषेचा आव राखून असं बोललं पाहिजे. प्रासादिकता त्याच्यात सांभाळली पाहिजे, प्रासादिकता. आणि मला असं वाटतं ती सांभाळता सांभाळता खूप वेगवेगळ्या विषयांवर मी आत्तापर्यंत बोललो. भगवान श्रीकृष्णावर 3 दिवसाची व्याख्यानमाला केली. आदि शंकराचार्यांवर 3 दिवसांची केली. भारतीय संत कवयित्री म्हणजे त्याच्यामध्ये संत मीराबाई,
अक्क महादेवी आणि लल्लेश्वरी, काश्मीर, कर्नाटक आणि उत्तर भारत या तिघांच्या निमित्तानं तो एक विषय सांभाळला. अलीकडेच मुक्ताई या विषयावरही बोललो. हे बोलताना संत साहित्य, भारतीय संस्कृती आणि आज आपण काय आहोत हा धागा मी सतत जोडत राहिलो. त्यामुळे कदाचित असेल लोकांना ते आवडतं. या व्याख्यानांच्या निमित्तानं एक विषय असा पण पुढे आला की पॉंडिचेरीमध्ये योगी महायोगी अरविंद यांच्या आश्रमामध्ये मला सलग 15 दिवस रोज 2 तास अशी व्याख्यानं देण्याचा योग आला. विषय होता भारतीय संत आणि महायोगी अरविंद. म्हणजे अरविंदांचं सगळं तत्वज्ञान, त्या तत्वज्ञान हुकूम भारतीय संतांमध्ये आपल्याला ते कसं दिसतंय असं सतत तो अभ्यास मला पडताळून पाहावा लागायचा. मोठं चिंतन आहे याच्या मागे, मोठं होतं. आणि खरं म्हटलं तर ते माझ्यासाठी शिवधनुष्य, आव्हान, काय शब्द वापरायचे वापरा, ते सगळं होतं. पण आत्मशक्ती तुमची जेव्हा जागृत असते तेव्हा ते घडतं. आणि तुम्ही अभ्यासाकडे सतत लक्ष देत असाल तर ते तुम्हाला आतून पुरवत राहतं, ते कमी नाही पडत. आणि म्हणून मला वाटतं की ते व्याख्यानांच्या निमित्तानं घडलं. आज विशेषत्वाने मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की आज मराठी साहित्यिक किंवा तरुण लेखक यांच्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल? जर त्यांनाही लेखनात काही काम करायचे, त्यांनाही संपादन करायचं, त्यांनाही प्रकाशन क्षेत्रात यायचं आहे, तर नक्की कोणती कौशल्य त्यांच्या अंगी असणं गरजेचं आहे? आत्तापर्यंतची वाटचाल स्वप्नीलजी जी मी केली त्या वाटचालीकडे वळून पाहताना जेव्हा नवी मुलं, नवी पिढी समोर येते, माझ्या समवयस्कांची पिढी समोर येते, त्यावेळी मला असं वाटतं की अभ्यास नाही करत आम्ही. आणि ज्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, वेगळं सांगायचं आहे, त्यानं अभ्यास केल्याशिवाय त्याला गत्यंतर नाही. अभ्यासे प्रकट व्हावे, नाही तर झाकोनी असावे. तुकोबांनी म्हटलंच आहे, प्रकट होऊनी नासावे हे बरे नव्हे. खरं. त्यामुळे या सगळ्याचा पाया काय आहे? एकूणच भारतीय संस्कृतीचा पाया. तुमच्या भारतीय संस्कृतीला आत रिजवून तुम्ही बाहेर ज्यावेळी काढता तेव्हा इथे तसंच म्हणता ना, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी आवरिता परी आवरेना. तर ते आवरिता परी आवरेना जो विषय आहे तो शेवटी अभ्यासाच्या बैठकीवर अवलंबून आहे. त्यामुळे माझ्या कवी मित्रांना, माझ्या सगळ्या काम करू इच्छिणाऱ्यांना, साहित्याच्या प्रांतात काम करू इच्छिणाऱ्यांना मला असं सांगायचं आहे की अभ्यास करा. तो तुमच्या मदतीला सदैव धावून येईल. तुम्ही कुठेही कसेही तुम्हाला कुणीही फेकलं तरी तुम्ही उभे राहू शकाल ज्या बळावर, त्या बळाचं नाव आहे अभ्यास. आणि म्हणून मला वाटतं की माझ्या पिढीनं, माझ्या नंतरच्या येणाऱ्या सर्व पिढ्यांनी अभ्यास करावा आणि मग उभं राहावं. त्याचं सौंदर्य फार वेगळं आहे. विशेषत्वाने काय वाचावं? वाचनाला मला वाटतं मर्यादा असू नयेत. जे मिळेल ते वाचावं सुरुवातीच्या काळात. नंतर ज्यावेळी तुम्ही तुमची चव ठरवता त्यावेळी ते वाचावं. स्वानंदजी, आज इतकं बरं वाटलं, कारण साहित्याचा प्रवास एखाद्या साहित्यिकाकडून उलगडत जातो तेव्हा त्याच्या मागे असणारी वैचारिक पार्श्वभूमी, त्याचं स्वतःचं चिंतन आणि त्याची एकूण जगाकडे पाहण्याची दृष्टी, ह्या सगळ्या गोष्टी, त्याचा भवताल, तो कुठून येतो इथपासून ते आत्ता त्याची असलेली बहुविध कामगिरी इथपर्यंत तुमच्या बाबतीत आपण बोललो. तुमच्या कवितांचा आस्वाद घेतला, तुमचं संपादन, दिवाळी अंक, व्याख्यानं याविषयी आपण बोललो, आणि लोकसाहित्य, लोकपरंपरा, लोकगीतं यातलं असणारं तुमचं संशोधन आणि नव्या पिढीशी एक वेगळं नातं जे तुम्ही निर्माण केलं, मग ते समाज माध्यमांच्याकडनं असो किंवा मग पुस्तकातनं, कविता संग्रहातनं, आणि मग ती कविता पुस्तकातली माध्यमावर जाते पण संवेदन टिकवून जाते. हे एक वेगळं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. तर हॅलो सह्याद्री या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वानंदजी तुम्ही आज आमच्यासोबत आलात. इतका छान संवाद झाला, या हृदयीचं त्या हृदयी. हा एक साहित्यिक आमच्यासाठी तर आनंद देणारा क्षण आहेच, पण अर्थात आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा ही एक साहित्यिक मेजवानी आहे असं मला वाटतं. तर तुमचे मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. रसिको हो, हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आज आपण स्वानंद बेदरकर युवा साहित्यिक यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडून त्यांच्या साहित्यिक जाणीवा आणि त्यांच्या कामगिरीविषयी आणि बहुमोल त्यांच्या एकूण जो परीघ विस्तारला आहे त्याविषयी आपण चर्चा केली. आजच्या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.